शरद पवारांनी मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण घालवलं. जे मराठे 181 क्रमांकावर होते त्यावर फुली मारून गेली आणि 182 तसंच 183 क्रमांकावर असलेल्या जातींना यात म्हणजेच ओबीसींमध्ये घेऊन आरक्षण देण्यात आलं. मग जातींच्या क्रमांकामधील 181 क्रमांक असलेला मराठी समाज यातून गायब कसा झाला आणि तो कोणी केला हा पण प्रश्न तयार होतो. शरद पवार मुख्यमंत्री असताना 14% 27% ओबीसी आरक्षण वाढवलं आणि अनेक जातींचा यात समावेश केला. मग मराठा समाजाला यात का घेतलं नाही? शरद पवारांनी मराठ्यांना आरक्षणापासून जाणून बुजून वंचित ठेवलं असा गंभीर आरोप जिजाऊंचे महासाहेबांचे वंशज लेखक व्याख्याते आणि प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी केला आहे. नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. राज्यामध्ये 2-4 महिन्यापासून मराठा समाजाचं आरक्षण आणि आंदोलन यावर मोठ्या प्रमाणामध्ये एक ताणतणाव निर्माण झालेला आहे. जरांगे पाटलांचं उपोषण, जरांगे पाटलांचं भाषण, जरांगे पाटलांच्या माध्यमांमध्ये येणाऱ्या बाईट की जरांगे पाटलांचं जे मराठ्यांना काही उद्देशून काही सूचना असतील किंवा जरांगे पाटलांच्या विवादित बयानसुद्धा, या गोष्टीने महाराष्ट्र तापलेला आहे आणि मराठा समाजातील लोकांना सुद्धा आता आरक्षण या मुद्द्यावर अपेक्षा व्यक्त झाली की मराठा समाजाला यापासून कुणी वंचित ठेवलंय का? मराठा समाज सुद्धा मागासलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. मराठा समाजातील लोक सुद्धा गरीब आहेत. मराठा समाज हा शेतकरी वर्गात येतो. त्यांच्या पण लेकराबाळांना आरक्षण मिळालं पाहिजे. मग ते शिक्षणात मिळालं पाहिजे, नोकरीत मिळालं पाहिजे, राजकीय मिळालं पाहिजे. आणि मग या सगळ्या इतक्या शेतकरी वर्गातील जे काही शेतकरी आणि कुणबी हा एकच शब्द आहे असंही म्हणायला काय हरकत नाही. तर या मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं गेलेत का, की याबद्दलचं कुणी जाणून बुजून काम केलेत का, अशा प्रकारची चर्चा आपण महाराष्ट्रात बघत असतो. आणि या संबंधीच जे स्वतःला जिजाऊ महासाहेबांचे वंशज समजतात, जे लेखक आहे प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी अतिशय गंभीर असे शरद पवार साहेबांवर आरोप केलेले की मराठा समाजाचं जे आरक्षण जे अडवलं, रोखलं किंवा मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, हे फक्त शरद पवारांचं पाप आहेत. शरद पवारांनी जाणून बुजून मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं असा गंभीर आरोप नामदेवराव जाधव यांनी केलेला आहे. आता नामदेवराव जाधवांच्या मते जे त्यावेळेस जेव्हा केव्हा आरक्षण VP सिंगांच्या काळात जेव्हा मंडल कमिशन आलं त्यावेळेस ओबीसी समाजाला जेव्हा हे आरक्षण 14% होतं
आणि हे श्रेय पंतप्रधान त्यावेळचे व्ही.पी. सिंग त्यांना हे श्रेय जाईल. याचं श्रेय आपल्याला मिळावं यासाठी शरद पवारांनी महाराष्ट्रात स्वतःच घोषणा करून टाकली आणि आरक्षण देऊन टाकलं. आता त्यानंतर शरद पवारांच्या एका पत्रात 16% आरक्षण दिलं, पण त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश केला नाही. अनेक जवळजवळ एका पत्रामध्ये शरद पवारांच्या एका पत्रात जवळजवळ 52 की 56 जातींचा समावेश करण्यात आला असं नामदेवरावांचं मत आहे. पण याच्यात मराठा समाजाला जाणून बुजून घेतलं नाही. याचं पण कारण त्यांनी काही वेगळं सांगितलंय की हे जे आमदार असतील, मंत्री असतील, खासदार असतील, मुख्यमंत्री असतील, अनेक मोठमोठे मराठा समाजातील नेते असतील, यांनी मराठा समाजाची फार मोठ्या प्रमाणात डोळ्यात धूळ फेकलेली. यांनी हे स्वतःला मराठा नेते असं सांगतात, बाहेर वागताना आम्ही मराठा आहे असंच म्हणवतात, पण यांच्याकडं प्रत्येकाकडं ओबीसी दाखले आहेत आणि यांनी त्या पद्धतीची वेळच्या वेळी व्यवस्थितपणे आपण मराठा आहेत दाखवायचं, पण ओबीसीचे दाखले काढून आरक्षणाचा लाभ सुद्धा घ्यायचा. मग तो राजकीय ही फसवणूक सुद्धा या मराठा नेत्यांनी केलेली आहे. यात अनेक लोकांकडे कुणबी दाखले, ओबीसीचे दाखले, हा अतिशय गंभीर आरोप आहे. त्यांनी शरद पवारांवर सुद्धा हा आरोप केलेला आहे. त्यांनी तर ते शरद पवारांचं निवडणूक आयोगातील जे काही त्यांचं जात प्रमाणपत्र असतं त्यावर शरद पवार हिंदू ओबीसी कसे आहेत याचा पुरावाच आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आता तो किती खरा किती खोटा आपण त्याची तर काही शहानिशा करत नाही की तो पुरावा खरा आहे की खोटा आहे, आपलं काही म्हणणं नाही. पण त्यांचं असं मत आहे की शरद पवार लोकांना सांगतात की मी मराठ्यांचा नेता आहे, पण ॲक्च्युली शरद पवार हे ओबीसी नेते आहेत असं नामदेवरावांचं मत आहे. आणि त्यांनी ते पुराव्यानिशी लोकांना दाखवले. पण मग देशात असेल, राज्यात असेल, जे शरद पवार स्वतःला स्ट्रॉंग मराठा मॅन अशी जे हेडिंग लावतात किंवा अनेक वर्तमानपत्रांमध्ये, हिंदी न्यूजमध्ये किंवा इंग्रजी माध्यमांमध्ये न्यूजमध्ये की शरद पवारांना जे संबोधलं जातं की स्ट्रॉंग मराठा मॅन, हे दादांत खोटं आहे. शरद पवार हे मराठ्यांचे नेते नसून शरद पवार हे ओबीसींचे नेते. म्हणून तर शरद पवारांनी मराठ्यांना आरक्षण मिळून दिलं नाही. हे शरद पवारांनी फार मोठं पाप केले. आणि दुर्दैव आहे की शरद पवार इकडं तिकडं मराठा नेता म्हणून मिरवतात. हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचं दुर्दैव आहे की ते मराठ्यांचं भांडवल करून 4 वेळा मुख्यमंत्री झाले, या देशाचे कृषी मंत्री झाले आणि त्यांनी मराठा समाजाला वंचित ठेवलं. हे अतिशय शरद पवारांनी पाप केले असं नामदेवरावांचं मत आहे. आणि जेव्हा त्यांच्या पक्षातील शालिनीताई पाटील या सुद्धा मराठा आरक्षणावर जेव्हा बोलल्या किंवा शालिनीताई पाटलांचा याच्यासाठी समर्थन होतं मराठा आरक्षणासाठी, आणि जी काही ओबीसींना
जे काही आरक्षण वाढवलं त्याच्यात त्यांचा काही विरोध होता. असं जेव्हा शरद पवारांच्या लक्षात आलं तर शरद पवारांनी शालिनीताई पाटलांची हकालपट्टी करून टाकली. म्हणजे मराठा समाजाला फक्त झुलवत ठेवायचं, दावणीला बांधायचं आणि इतर कुठल्याही समाजाला बाकी ओबीसी मध्ये समावेश करून घ्यायचा आणि त्यांचे मतं लाटायचा काम फक्त शरद पवारांनी इतक्या दिवस केलं. 40 वर्षापूर्वीच हे जवळजवळ आरक्षण मराठा समाजाला मिळायला पाहिजे होतं. 14 वरून 16% आरक्षण, 14 वरून 16 वाढवलं आणि नंतर ते जवळजवळ 27% रिझर्वेशन ओबीसीचं आलं. पण त्यात बाकी मराठा समाजाला स्थान मिळालं नाही. हा फार मोठा त्यामध्ये मराठी समाजाचा घातपात आहे. आणि काही लोक म्हणतात का हा GR काढला त्यावर शरद पवारांची सही नाही. पण त्यावर सुद्धा नामदेवराव जाधवांनी असं म्हटलंय की GR हा प्रत्येक GR वर ही राज्यपालांची सही असते. मुख्यमंत्र्याच्या GRचा सहीचा संबंध येत नाही. GR जे काही निघतो तो राज्यपालांच्या अधिकारात निघत असतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा यामध्ये काही संबंध नसतो. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा ही फाईल राज्यपालांकडे पाठवली जाते तेव्हा राज्यपाल यांचा जी काही यांचा अहवाल असतो किंवा यांनी पाठवलेला प्रस्ताव असतो त्यावर राज्यपाल आपला GR काढतो. त्यावर राज्यपालांची सही असते. त्यामुळं जे काही राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जे लोक म्हणतात त्या GR वर शरद पवारांची सही नाही, हे दादांत खोटं आहे. त्यावेळेस जे काही केलं ते शरद पवारांनीच केलं असं नामदेवरावांचं मत आहे. आणि मराठा आरक्षणामध्ये सर्वात मोठा तात्विक, वैचारिक आणि कायदेशीर जो मोठा विरोध केला तो शरद पवारांनी केला. आणि याच्यामध्ये लोकांनी त्यांना ओळखण्यात चूक केली. त्यांनी बाकी ओबीसींचा फायदा केला असं एक नामदेवरावांचं मत आहे. कारण ते स्वतः ओबीसी आहेत. त्यामुळं त्यांचं जास्तीत जास्त मराठ्यांना डावलण्यामध्ये हात आहे असं नामदेवरावांचं मत आहे. आणि त्यांनी अजून काही स्फोटक काही विधानं केले. सर्वच आपण काही सांगत नाही. पण शरद पवारांकडे जेव्हा जेव्हा कधी हा विषय येतो मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, शरद पवार मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं कधीच म्हणत नाही. शरद पवारांना जेव्हा कोणी प्रश्न विचारला की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तर शरद पवार ते न बोलता मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अजून दुसऱ्या कुठल्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अजून धनगरांना मिळालं पाहिजे किंवा अजून दुसऱ्या कुठल्या समाजाला मिळालं पाहिजे असंच बोलतात. तर यावर नामदेवराव असं बोलले की जेव्हा एक पंगत जेवायला बसली आणि मग त्या पंक्तीमध्ये आलेल्या लोकांना जेवण वाढायचं आणि मग ते जेवले तर दुसरी पंगत बसते, हा नियम असताना शरद पवारांनी बाकी असं बोलायचं की मराठ्यांना आरक्षण पाहिजे, मुसलमानांना पाहिजे, अजून दुसऱ्या कुठल्या जातीला पाहिजे. म्हणजे फक्त दुसरा समाज मराठ्यांच्या विरुद्ध उभा करायचा आणि मराठ्यांना बाकी नेहमी आरक्षणापासून वंचित ठेवायचं. हे पाप शरद पवारांचे असा आरोप प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी केलेला आहे. आता त्यांच्या मते शरद पवारांनी हे पाप का केलं, मग दावणीला बांधले, आपला समाज कुठं जाणार आहे, आपला समाज
आपल्याला सोडून कुठं जाणार आहे, आपण स्ट्रॉंग मराठा लीडर आहे, हे आपण सगळं भारतामध्ये किंवा देशामध्ये राज्यामध्ये हिंडून आपली एक ओळख झाली, आपण जाणता राजा आहे. आणि मग मराठा समाजाचे लोक आपल्याला सोडून जाणार नाहीत. मग इतर समाजाचे जे काही लोक आहे त्या लोकांना आपण जवळीक दाखवायची. मराठा समाज तर आपल्या बरोबरच आहे, त्यांची मतं तर आपल्याला पडणारच आहे. पण मग ओबीसी असतील किंवा SC ST असतील किंवा अन्य इतर समाज असेल, मुसलमान असतील, यांना बाकी नेहमी गाजरं दाखवायचे, म्हणजे ते लोक सुद्धा आपल्या बरोबर राहतील आणि आपल्या मतामध्ये नेहमी वाढ होईल. असं एक शरद पवारांचं घातकी राजकारण. यामुळं मराठा समाजाचं अतोनात नुकसान झालं. गोरगरिबांच्या मुलांना अक्षरशः शिक्षणामध्ये जे काही रिझर्वेशन मिळायला पाहिजे, जी शिष्यवृत्ती मिळायला पाहिजे, लाखो रुपयाची फीज मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आज भरावी लागते. ते काही विद्यार्थी अक्षरशः शिक्षणापासून वंचित राहिले, काही लोक शिक्षण घेऊ शकले नाही. अशा लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान सुद्धा शरद पवारांनी केले, असा आरोप सुद्धा नामदेवरावांनी केलाय. त्यामुळं हे आरोप त्यांचे किती खरे किती खोटे त्यावर आता सुप्रिया सुळेंनी सुद्धा प्रेस घेऊन सांगितलं की असे जे काही खोटे दाखले हे बाजारात आता मिळत असतात. शरद पवारांच्या बाबतीत जे काही व्हायरल झालेला जो काही ओबीसीचा दाखला आहे तो दादांत खोटा आहे असं सुप्रियाताईंचं मत आहे. हे अशा पद्धतीचं जे काही सोशल मीडियामध्ये किंवा लोकांमध्ये माध्यमांमध्ये जे दाखलेत हे खोटे दाखलेत. की जेव्हा शरद पवार साहेब 10वीला होते त्यावेळेस इंग्रजीमधून शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नव्हता, त्यावेळेस मराठीतूनच दिला जायचा. किंवा त्यांचं जे काही मार्कशीट असेल किंवा जातीचा दाखला असेल तो मराठीमधून होता, त्यावेळेस इंग्रजीतून नव्हता. किंवा शरद पवार साहेब तेव्हा मराठी माध्यमातून शिकत होते, तेव्हा सर्टिफिकेट असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल तेव्हा इंग्रजी असण्याचं काही कारणच नाही. तेव्हा शरद पवारांच्या गटाने किंवा सुप्रियाताईंनी या नामदेवरावांचा जो काही ओबीसी नामदेवरावांचं मत आहे की शरद पवार हे ओबीसी नेते, हे म्हणणं शरद पवार गटाने खोटं ठरवले. आणि त्यांचा असा दावा आहे की हे सगळं खोटे, शरद पवारांची बदनामी करण्यासाठीच हा सगळा डाव आहे, षडयंत्र आहे. हे पण त्यांची पण बाजू आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. कारण आपण तर काय वन साइड काही सगळं ह्या नामदेवरावांचा दावा खरा आहे आणि यांचा सगळा खोटा आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळं आता कोण सांगेल की शरद पवार मराठा नेते की ओबीसी नेते, याचा खुलासा तर खरं तर ज्या काही एजन्सीज असतील किंवा सरकार असतील यांनी तो केला पाहिजे. शरद पवारांकडे जर ओबीसी चा दाखला असेल, शरद पवार स्वतःला ओबीसी नेता पण समजून घेत असतील किंवा मराठा नेता असतील किंवा यांच्याकडे 2-2 सर्टिफिकेट असतील, तर हे गंभीर गुन्हे आहेत. जर असेल तर त्यामुळं एक तर मराठा समाजाची पण ती फसवणूक आहे आणि दुसरीकडे ती ओबीसी समाजाची पण फसवणूक आहे किंवा कायद्याची पण ती फसवणूक आहे की 2-2 प्रवर्गामध्ये जर आपण राहत असाल तर या फार मोठा गुन्हा होऊ शकतो. या गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे. आणि जे नामदेवरावांनी आरोप केले त्या आरोपामध्ये काही तथ्य असेल तर नक्कीच शरद पवारांनी मराठा समाजाचं नुकसान केले असं आपल्याला वाटतंय. या गोष्टीचा सरकारने आणि जे काही कागदपत्र पडताळणी करतात, पेपर्स पडताळणी करतात किंवा निवडणूक आयोगामध्ये जे काही शपथपत्र शरद पवार साहेबांनी दाखल केले ते जर काही समाजापुढे माध्यमांपुढे आलं तर या गोष्टीचा दूध का दूध पाणी का पाणी व्हायला काही हरकत नाही. पण
निवडणूक आयोग झालं किंवा जात पडताळणी करणारे कार्यालय झालं, हे या गोष्टी करतील का यावर पण शंका आहे. आणि आपल्याला तर असं वाटतं की या गोष्टी बाहेर पडाव्या, विनाकारण कोणाची बदनामी होऊ नये. जर शरद पवारांची जर खोटी बदनामी होत असेल तर ती सुद्धा चुकीची आहे. आणि जर शरद पवारांनी जर असे काही ओबीसी दाखले घेऊन स्वतःला ओबीसी पण म्हटलं असेल, ती पण चूक आहे. त्यामुळं खुलासा होणं गरजेचं आहे, असंच आपलं स्पष्ट मत आहे. यामुळं येणाऱ्या काळामध्ये अनेक धुराळे उडतील, अनेक आरोप प्रत्यारोप उडतील. आपण बाकी शांतपणे कुठल्या तरी योग्य आणि चांगल्या माहितीची नेहमी साठवण करून ठेवावी, असंच आपलं मत राहील. तुर्तच आपण थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.